नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण केकची रेसिपी पाहणार आहोत। मी प्रथम 1 वाटी वनस्पती तूप घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी साखर ॲड केलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी दूध घेतलेलं आहे, 1 वाटी तेल घेतलेलं आहे। असं हे मी बॅटर बनवलेलं आहे। आता आपण दुसरं बॅटर बनवणार आहोत। हे बॅटर तयार झालेलं आहे। इथे 1 बाउल मैदा मी चाळून व्यवस्थित घेतलेला आहे, चाळून साफ करून घेतलेला आहे। आता यात आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि इनो घालणार आहोत आपण। यात आपण बेकिंग सोडा घालणार आहोत। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जे बॅटर बनवलेलं होतं ते यामध्ये मिक्स करायचं आहे। एकदम नाही ॲड करायचं आहे, थोडं 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 करून आपण मिक्स करणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे। असे थोडे थोडे करून आपल्याला यात ॲड करायचे। यात बसेल तेवढा मैदा घालून व्यवस्थित छान आपण मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला चमचा हवा असेल तुम्ही चमच्याने मिक्स करा, हाताने शक्य असेल तर हाताने मिक्स केलं तरी चालेल। हाताने अतिशय सुंदररित्या मिक्स करता येतं। छान असं फ्लफी मऊ केक होण्यासाठी सुंदर असं बॅटर तयार करून घ्यायचं। फक्त फेटायची प्रोसिजर जास्त आहे केक चांगला सुंदर मऊ होण्यासाठी। यामध्ये फ्रूट सॉल्ट मिक्स करणार आहोत। तुम्ही पाहू शकता की छान बॅटर आपलं तयार झालेलं आहे। साधारण अशा प्रकारे फ्लफी बॅटर तयार करायचं, केक छान मऊसूत होतो। पाच ते 10 मिनिटे तरी छान असं फेटून घ्यायचं। आता मी इथं कुकरचा डबा घेतलेला आहे। तुमच्याकडे केकसाठी वेगळं भांडं असेल तर ते घेऊ शकता। आता आपल्याला हे बॅटर या केकच्या भांड्यात कुकरच्या डब्यामध्ये मी घालायचं आहे। कुकरच्या डब्याला मी तेल, डालडा किंवा तूप लावून घेतलं तरी चालणार आहे। आता बॅटर घालत आहोत आपण। पूर्ण बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं। आता तुम्ही पाहू शकता मी कुकरच्या डब्यामध्ये हे बॅटर सगळं काढून घेतलेलं आहे। आता 20 ते 25 मिनिटे आपण गॅसवरती कुकरच्या डब्यात कुकरमध्ये ठेवणार आहोत। 25 मिनिटानंतर आपण पाहूया आपला केक कसा झाला आहे ते। तुम्ही पाहू शकता आपला केक अतिशय सुंदररित्या तयार झालेला आहे। आता आपण सर्व करून घेऊया। अशा रीतीने आपली केकची छानशी रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, एक लाईक नक्की करा आणि माझी रेसिपी शेअर करायला विसरू नका। कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली।